भुजबळांच्या मनातील शंका दूर करू, भुजबळांची नाराजी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचीही हमी. मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंची पुन्हा एकदा पातळी सोडून टीका, शिंदेंना चांगला माणूस असल्याचं प्रमाणपत्र देताना फडणवीसांविषयी अनुद्गार. मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आरक्षण जीआरच्या संदर्भातल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट. सहा दिवसांमध्ये ओबीसींच्या 12 मागण्या मान्य, ओबीसींच्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार. नागपूरमध्ये सुरू असलेलं ओबीसींचं साखळी उपोषण समाप्त. बेकायदा मुरुम उत्खननावरील कारवाई रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महिला अधिकाऱ्याला धमकी, कारवाई थांबवा अन्यथा ॲक्शन घेईन, दादांचा इशारा. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवरच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. नवी मुंबईतील सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल, मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश, आमदार रोहित पवार यांची एक्सवरून माहिती. कर्जतमध्ये धर्मावरती आधारित टाउनशिप उभी राहत असल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगाकडून दखल, सरकारकडे अहवाल मागितला. मुंबईसह उपनगरांमध्ये ईदच्या सुट्टीमध्ये बदल, 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची सुट्टी, अनंत चतुर्दशीमुळे ईदचा जुलूस सोमवारी निघणार असल्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.